सध्याच्या घडीला मराठा आरक्षणानंतरचा महाराष्ट्रातला सगळ्यात हॉट मुद्दा म्हणजे ड्रग्ज माफिया ललित पाटील। काही जण त्याला महाराष्ट्राचा ड्रग लॉर्ड म्हणतात, तर काही जण त्याची तुलना थेट पाब्लो एस्कोबारशी करतात। त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं असलं तरीही अजून ललित पाटील प्रकरणाची चर्चा काही थांबलेली नाहीये। कारण ललित पाटील प्रकरणात रोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत। ललित पाटील प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर मंडळी, या प्रकरणात सुरुवात झाली 2020 साली। कारण 2020 मध्येच ललित पाटील पोलिसांच्या रडारवर आला होता। कारण तेव्हा पोलिसांनी पिंपरी चिंचवडमध्ये चालणारं ड्रगचं जे रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं त्यात प्रामुख्यानं त्याचं नाव समोर आलं होतं। तेव्हाच त्याला पहिल्यांदा अटकही झाली होती। हा ललित पाटील मूळचा नाशिकचा, आई वडील, भाऊ पत्नी आणि 2 मुलं असं त्याचं कुटुंब आहे। ललित पाटीलची पहिली पत्नी त्याला सोडून गेली। त्यानंतर ललित पाटीलनं दुसरं लग्न केलं। अपघातात त्याच्या दुसऱ्या पत्नीचंही निधन झालं। ललित पाटीलचा एक मुलगा 8वीत तर एक मुलगी 9वीत शिकते। स्वतः ललित पाटीलचं शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे। ललितचा भाऊ भूषण पाटीलचंही लग्न झालेलं आहे। टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार त्याचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत। हा ललित पाटील सुरुवातीला वाईन कंपनीत कामाला होता। त्यानंतर ललित पाटीलनं 3 ते 4 वर्ष बोकड विक्रीचा व्यवसाय केला। पुढे काही काळ टेलिफोन एक्सचेंज मध्ये काम केलं। दरम्यानच्या काळात त्याची अरविंद लोहारे आणि राकेश खानिवडेकर या 2 माणसांशी ओळख झाली। ते दोघे जण छोटा राजनसाठी काम करायचे अशी माहिती समोर आली होती। त्यामुळे समीर वानखेडे त्यांच्या मागावर होते। 2020 मध्ये समीर वानखेडेंनी पालघर मधल्या त्यांच्या ड्रग्ज रॅकेटवर छापा मारला होता। त्याही अरविंद लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना अटक करण्यात आली होती। पण त्यावेळी त्यांना जामीन मिळावा म्हणून ललित पाटीलनं त्यांना मदत केली होती। नंतर पुढे चाकण पोलिसांनी अरविंद लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना अटक केली। त्या दोघांच्या चौकशीतही ललित पाटीलचं नाव समोर आलं होतं। तेव्हा पोलिसांना पहिल्यांदा अशी माहिती मिळाली की ललित पाटील हा छोटा राजांच्या गँगशी संबंधित माणूस आहे। त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी ललित पाटीलला ड्रग्ज तस्करी प्रकरणात पिंपरी पोलिसांनी चाकणमधून अटक केली। पुढे जेलमध्ये त्याची छोटा राजांच्या गुंडांशी जास्त ओळख वाढली आणि त्यानंतर त्यांच्यात एक गुप्त ट्रेनिंग कॅम्प झाला। त्यात कुठलं ड्रग्ज कसं ओळखायचं, त्याची तस्करी कशी करायची याचं ट्रेनिंग त्याला देण्यात आलं। मेफेड्रॉन ड्रग कसं ओळखायचं हे देखील तो त्याच ट्रेनिंग मध्ये शिकला। मेफेड्रॉनला म्याव म्याव असंही म्हणतात। पुढे मग जानेवारी 2021 रोजी ललित पाटीलची येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली। त्यानंतर काही महिन्यांनी त्यानं तब्येतीचं कारण पुढं केलं आणि त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि तिथून सुरू झाला त्याचा खरा खेळ। ससून हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार होणं अपेक्षित होतं, पण झालं भलतंच। एका प्रसिद्ध मीडिया रिपोर्टनुसार ललित नित्यनेमानं त्याच्या 2 गर्लफ्रेंड्सना भेटण्यासाठी ससूनमधून बाहेर पडायचा। त्यांच्यासोबत अय्याशी करायचा, त्यांच्यावर पैसे खर्च करायचा। त्यापैकी एकीचं नाव प्रज्ञा कांबळे, जी पेशानं वकील आहे, तर दुसरी मुलगी अर्चना निकम। अशा 2 मैत्रिणींसोबत ललित रासलीला रचत होता। ड्रग्ज विक्रीतून मिळणारे पैसे त्यांच्यावर खर्च करत होता। ते अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी त्याने 19 वर्षीय रऊफ रहीम शेख आणि मंडल नावाच्या 2 व्यक्तींना हाताशी धरलं होतं। सप्टेंबर 2023 रोजी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचे ड्रग्ज जप्त झाले। तेव्हा 1 ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ललित पाटीलचं नाव समोर आलं होतं। तो प्रकार उघड झाल्यानंतर ललित पाटील, रऊफ आणि मंडल विरोधात पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये कलम 306/2023 आणि NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। 1 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तारखेला शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे ललित पाटील ससून हॉस्पिटलमध्येच मुक्कामी होता। शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी एक्सरे काढण्यासाठी त्याला एक पोलीस हवालदार ससून रुग्णालयाच्या ग्राउंड फ्लोअरवर घेऊन आला आणि त्यावेळी पोलिसांच्या हाताला झटका देऊन ललित पाटील तिथून फरार झाला। ससून मधून बाहेर येत त्यानं रिक्षा पकडली आणि तो पळून गेला हे त्याला आणलेल्या पोलिसांनी जबाबात म्हटलंय। 2 ऑक्टोबर 2023 रोजी हा सगळा प्रकार घडला। ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर ललित नाशिकला जाऊन आधी त्याच्या गर्लफ्रेंडला भेटला आणि त्यानंतर गुजरातला पसार झाला। त्यानंतर तो सतत त्या दोघींच्या संपर्कात होता आणि त्या दोघी त्याला पळून जाण्यासाठी मदत करत होत्या। हे वास्तव पुढे समोर आलं।
कारण तिथून त्यांना एका महिलेकडून 25 लाख रुपये घेऊन गेल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी त्यावेळी दिली होती. पुढे मग पुणे पोलिसांनी त्या दोघींनाही अटक केली. चौकशी दरम्यान कळलं की ललित पाटील आणि त्याची टोळी कुठल्या गुन्ह्यात पकडली गेली तर त्यांना जामिनावर बाहेर काढण्याची जबाबदारी वकील प्रज्ञा कांबळेंवर होती. एवढंच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार अनेकदा येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांना गळाला लावून त्यांच्या मोबाईलवरून दोघांचं बोलणंही व्हायचं आणि ते ड्रग रॅकेटची पुढची दिशा ठरवायचे. त्यामुळे आता अटकेत असताना सुद्धा ललित पाटीलकडे 1-1.5 लाखाचे आयफोन आले कुठून? मोबाईल वापरण्याची परवानगी त्याला का आणि कुणी दिली? पोलिसांच्या नाकाखाली त्याच्या रासलीला सुरू होत्या तेव्हा त्याला कुणी का अडवलं नाही? 5 स्टार हॉटेल मॉलमध्ये तो शॉपिंग करताना पोलीस प्रशासन कुठं होतं? ललितच्या डोक्यावर कुण्या बड्या माणसाचा हात आहे का? अशा अनेक प्रश्नांना वाचा फुटले. महाराष्ट्र त्याच्या उत्तराची वाट पाहतोय, कारण ललित पाटील प्रकरणामुळे महाराष्ट्रातील तुरुंगाचं वास्तव समोर आलेलं आहे. असो, दरम्यान पळून गेलेल्या ललित पाटीलला शोधण्यासाठी 3 ऑक्टोबर 2023 रोजी पुणे पोलिसांनी 10 पथकं तयार केली. तसंच साकीनाका पोलिसांना सुद्धा ललित पाटील पाहिजे होता. त्यामुळे उपायुक्त दत्ता नलवडे यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चिमटे, निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, उपनिरीक्षक पंकज परदेशी, राजेंद्र नागरे या अधिकाऱ्यांनी पथके तयार करून ललित पाटीलचा शोध सुरू केला होता. त्या पथकानं 6 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील चालवत असलेल्या नाशिकच्या ड्रग्ज कारखान्यावर कारवाई करून 300 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर 10 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. पुढे 16 ऑक्टोबर रोजी ललितचा भाऊ भूषण आणि अभिषेक बलकवडे या दोघांना 20 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे ललितचा शोध चालू असताना पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी ललित सापडला तर त्याचा एन्काउंटर करू असं घरच्यांना सांगितलं. त्यावेळी ललितच्या आईनं हात जोडून पोलिसांना विनंती केली होती की त्याचा एन्काउंटर करू नका, आमच्यावर आधीच मोठा आघात झालाय, आम्हाला आणखी त्रास होईल, असं काही करू नका, आमचं काही बरं वाईट झाल्यास आमची नातवंड पोरकी होतील. दरम्यान पोलीस त्याच्या मागावर होतेच, पण तोवर ललित पाटील हा महाराष्ट्रातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला होता. नाशिकमध्ये त्याचे राजकारण्यांशी असलेले लागेबांधे यामुळं ललित पाटीलचं गूढ आणखी वाढलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फायऱ्या झडू लागल्या. ललित पाटील फरार झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्या प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले. ते म्हणाले, विद्यमान सरकारच्या नाकाखाली महाराष्ट्रातील हॉस्पिटलमधून ड्रग्ज माफिया यांचा ड्रग व्यवसाय करत आहेत आणि प्रशासनाला त्याची कानोकान खबर नाहीये. त्याच्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नाना पटोले असं म्हणाले की ललित पाटील कसा बेपत्ता झाला आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला याची माहिती आमच्याकडे आहे, ती योग्य वेळ आली की जाहीर करू. तसेच ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र एक सुसंस्कृत आणि प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळीमा फासण्याचं काम भाजप सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसात ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रग्जच्या काळा धंद्यातील ललित पाटील हा एक प्यादा असून त्या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण त्याचा शोध लागला पाहिजे. त्याच्यानंतर त्या प्रकरणी ससूनमध्ये भेट द्यायला गेलेले काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी सदर प्रकरणात सत्ताधारी नेत्यांचा वरदहस्त असल्याचा दावा केला. 10 ऑक्टोबरला माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर थेट शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचंच नाव घेतलं. सुषमा अंधारे म्हणाल्या की आरोग्य आणि गृह खातं कशातच गंभीर नाही हे दिसत आहे. ससूनमध्ये दाखल झालेल्या ललित पाटील संबंधात नाना पटोले यांनी नाशिकमध्ये काही मुद्दे मांडले, ते विचार करण्यासारखे आहेत. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी कोणत्या आमदारांनी फोन केले ते तपासणं आवश्यक आहे. ते फोन कॉल दादा भुसेंचे होते का? दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जात नाहीत? पुढे 13 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी त्या प्रकरणात अजून 2 मंत्री, काही आमदार आणि भाजपच्या लोकांचा समावेश असल्याचं म्हटलं. त्या सगळ्यांच्या दुबईमध्ये पार्ट्या झाल्याचाही त्यांनी दावा केला. तसंच त्या प्रकरणी संबंधितांची नार्को टेस्ट करण्याची मागणी त्यांनी केली. ललित पाटीलवर गिरीश महाजन यांचाही वरदहस्त असू शकतो असा दावा त्याच वेळी अंधारेंनी केला. अंधारेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की काही लोकांच्या डोक्याचा इलाज करावा लागेल. पुढे सुषमा अंधारे यांनी त्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला. अंधारे म्हणाल्या, एकट्या ललित पाटीलनं हे करणं शक्य आहे का?
एकटं ससून रुग्णालयाचं प्रशासन हे करू शकत नाही, पोलिसही अशी रिस्क घेणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करून मंत्र्यांसह सहभागी असणाऱ्या सगळ्यांचीच नार्को टेस्ट करावी अशी माझी मागणी आहे. दरम्यान सेना काँग्रेसकडून सातत्याने आरोपांच्या फैरी झडत असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्या संपूर्ण प्रकरणी पोलीस अधिकारी, ससून हॉस्पिटलचे डीन आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पण त्यावर त्यांनी उघडपणे भाष्य करणं टाळलं. तर आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण मोठं असल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली. ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलला पकडण्यात आलं होतं. मात्र एका नेत्याचा फोन आल्यानं त्याला सोडून देण्यात आलं असा दावा रोहित पवार यांनी केला आणि राज्यात खळबळ माजली. त्या सगळ्या आरोपाच्या बातम्या समोर येत असतानाच 18 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटीलला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केल्याची बातमी समोर आली. त्याचं झालं असं, पुण्यातून सटकल्यानंतर ललितनं नाशिकचं चाळीसगाव गाठलं. चाळीसगावात काही दिवस मुक्काम केल्यानंतर तिथून त्याच्यासोबत काही रक्कम घेऊन तो धुळे आणि पुढे गुजरातच्या सुरतमध्ये गेला. सुरतमध्ये 3 दिवस थांबल्यानंतर तो सोलापूर, विजापूर असा मुक्काम हलवत बँगलोरला गेला. दरम्यान बँगलोर जवळच्या चन्नासेंद्रम मधल्या एका हॉटेलात ललित थांबला असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांच्या नेटवर्कचा वापर करून हॉटेलात धडक दिली आणि ललितच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान रेंटवर कार घेऊन ललित रस्त्या मार्गानं चाळीसगाव, धुळे, सुरत, सोलापूर, विजापूर आणि बँगलोरला गेला असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. तो पुढे श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता अशीही माहिती समोर आली. ललितला अटक करून अंधेरी न्यायालयात हजर केलं गेलं. त्यावेळी ॲडव्होकेट अमित मिश्रा ललित पाटीलकडून बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर होते. त्यांनी ललितच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचं सांगितलं. तसंच ललितवरील आरोप फेटाळत त्यांनी जामिनाची मागणी केली. पण तेव्हा ड्रग्ज प्रकरणात आमचा तपास सुरू आहे, अटकेतील आरोपींनी ललितचं नाव घेतलंय, आमच्याकडे सबळ पुरावे आहेत असं नमूद करत पोलिसांनी त्याच्यासाठी कोठडीची मागणी केली. त्यानंतर मग न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत म्हणजेच 23 ऑक्टोबर आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार आता ललित पाटील आमच्या हाती लागला असून त्याची कसून चौकशी केली जाईल. त्याचे साथीदार कोण कोण आहेत, त्याचे कोणाशी लागेबंदे आहेत याची संपूर्ण माहिती घेतली जाईल असं मुंबईचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान दुसरीकडे ललितच्या अटकेनंतर त्याच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान त्याने मी पळालो नाही, मला पळवलं गेलं आणि लवकरच यामागे कोणाकोणाचा हात आहे ते मी सांगेन असं खळबळजनक वक्तव्य केलं. त्यानंतर मग पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांची झोड उठली. सगळ्यात पहिल्यांदा तर सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ससूनमधून पळून जाऊन ललित पाटील काही दिवस नाशिकमध्ये होता. मोठी रक्कम आणि दागिने घेऊन तो नाशिकमध्ये कसा राहिला याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागेल. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ड्रग फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन ड्रग्जची साखळी तोडली पाहिजे असं आम्ही क्राईम कंट्रोल कॉन्फरन्समध्ये यंत्रणांना सांगितलं होतं. याच दरम्यान मुंबई पोलिसांना नाशिकमधल्या कारखान्यांची माहिती मिळाली. त्याच्यावर त्यांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे जे काम करतात त्यांच्यावर धाडी टाकलेल्या आहेत. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे. निश्चितपणे त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल. काही गोष्टी ज्या मला ब्रीफ झाल्या त्या लगेच तुम्हाला सांगू शकत नाही, योग्य वेळी सांगेन, पण मोठा नेक्सस बाहेर येईल. अनेक बोलणाऱ्यांची तोंडे बंद होतील, कोणालाही सोडणार नाही, सर्व दोषींवर कारवाई करू. दरम्यान त्याच्यानंतर अंधारे, पटोले आणि धंगेकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी मंत्र्यांनी मात्र त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळले. त्या आरोपांविषयी आणि ललित पाटीलनं केलेल्या दाव्याविषयी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की मला अंधारे यांचं वक्तव्य ऐकून हसू आलं. एकदा दादा भुसेंचं नाव घेतलं, मग आणखी कोणाचं, आता एक्साईज मंत्री देसाईंचं नाव घेतलं. मी कायदेशीर सल्ला घेणार आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना आमदारकी किंवा खासदारकी मिळावी म्हणून त्या अशी वक्तव्य करत आहेत. पण या प्रकरणात माझा काही संबंध असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. तर दादा भुसे म्हणाले की सुषमा अंधारेंनी मागणी केलेल्या चौकशीला सामोरे जायची आपली तयारी आहे. नार्को टेस्ट करा. असल्या आरोपांना मी भीक घालत नाही. चौकशीमध्ये काय ते समोर येईलच. असल्या कोणत्याही प्रकरणात संबंध आला तर राजकारण सोडण्याची माझी तयारी आहे. अंधारेंची आणि त्यांचा बोलविता धनी कोण आहे त्याची ही नार्को टेस्ट केली गेली पाहिजे. दरम्यान या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ललित पाटीलचा दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांच्या सोबत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतला शिवसेनेत प्रवेश करतानाचा एक फोटो देखील व्हायरल झालाय. त्यात ललित पाटीलला उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असल्याचं दिसतंय. मुंबई पोलिसांनी मात्र त्या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे पुरावे सापडले नाहीत असं म्हटलेलं आहे.
त्यामुळे आता ललित पाटील प्रकरणी होणाऱ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची चौकशी केली जाणार का, हा सवाल लोकांकडून उपस्थित केला जातोय. एकीकडे हे राजकारण रंगलेलं असताना दुसरीकडे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला आरोपी आणि छोटा राजेंचा साथीदार अरविंद लोहारे यानंच ललित पाटीलला कारागृहात मॅफेड्रॉन बनवण्याच्या कंपनीचं सेटअप करायची माहिती दिली होती, हे स्पष्ट झालंय. लोहारे हा MSc केमिस्ट्री झालेला आहे, तर आतापर्यंत 10 केमिकल कंपन्यांमध्ये काम केलंय. महाडला पण त्यानं स्वतःची कंपनी स्थापन केली होती. या तिघांची पोलिसांना समोरासमोर चौकशी करायची आहे, अशी माहिती आता पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. आतापर्यंत ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी एवढी अपडेट समोर आली. यापुढे अजून काही काळबेरं बाहेर पडते का, याचा तपास आता पोलीस घेत आहेत. जर सत्ताधारी किंवा विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळलं तर येत्या निवडणुकीत हे ललित पाटील प्रकरण सगळ्यांना जड जाणार हे नक्की. बरं, आता नुकतंच संभाजीनगरमध्ये 250 कोटींचं ड्रग जप्त केले गेले. पालघरमध्ये छापे टाकून ड्रगच्या व्यवहाराची जागा उद्ध्वस्त करण्यात आली, अशा बातम्या समोर येत आहेत. गुजरातमध्ये दर 2 दिवसाला हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या येत आहेत. सध्या या बातम्या पाहताना निव्वळ नफेखोरींसाठी उडता पंजाब सारखा पॅटर्न राबवून महाराष्ट्रातील तरुणांना व्यसनाधीन करून त्यांची आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव कोण आखतंय याचीही चौकशी होणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय? ललितवर राजकीय कोणाचा वरदस्त असू शकतो? त्यानं कोणाच्या साथीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी केली असेल? त्याला हॉस्पिटलमध्ये कोण मदत करत होतं? ललितच्या मागं महाराष्ट्र नाचवणारा मास्टरमाइंड कोण असू शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.